खरं बोललात तर मोठी शिक्षा। घाबरू नका, तुमच्यासोबत असं काही होणार नाहीये। सुदैवानं तुम्ही भारतात राहता। भारताच्या शेजारील देश पाकिस्तानमध्ये अशी घटना घडलेली आहे। खरं बोलल्यामुळे एकाला मोठी शिक्षा झाली। तर घटना अशी आहे की वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये तिथला ॲथलीट्स आहे अरशद नदीम याची कामगिरी निराशाजनक होती आणि त्याचे कोच इक्बाल सलमान यांना या संदर्भात स्पष्टीकरण मागण्यात आलं आणि त्यांनी जे उत्तर दिलं त्यामध्ये त्यांनी धक्कादायक खुलासे केले। त्यांनी उघड केलं की गेल्या वर्षभरापासून पीएएफ कडून नदीमच्या प्रशिक्षण आणि क्रीडा सुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं होतं। पीएएफच्या मदतीशिवाय नदीमच्या दक्षिण आफ्रिकेतील प्रशिक्षणासाठी आणि पायाच्या दुखापतीसाठी सावरण्यासाठी त्यांना मित्रांकडून आर्थिक मदत घ्यावी लागली असे धक्कादायक खुलासे त्यांनी केले। मग काय, पीएएफ बोर्डला आला ना राग, आमची चूक कशी काढली, त्यांनी थेट कारवाईच करून टाकली। एका दिवसामध्ये इक्बाल सलमान यांच्यावर लाईफ टाईम बंदीचे आदेश काढण्यात आले। आता ते प्रशिक्षक म्हणून लाईफ टाईम कुठेच काम करू शकत नाही। जर ही घटना भारतात घडली असती तर काय झालं असतं, याबाबत तुम्हाला काय वाटते? कमेंट सेक्शन ओपन आहे। या व्हिडिओमध्ये ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राइब करा।